नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 20 जून 2026. तर बघा, आजची रात्रीची जर सॅटेलाइट पिक्चर जर बघितली तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात बरेचसे ढगांची गर्दी होती. उत्तर महाराष्ट्राच्या भागात देखील ढगांचा दायरा हा नाशिकच्या उत्तर भागात आज जास्त दिसून आला. मात्र आता उद्यापासून काही वातावरणात चेंजेस होत आहे. हे बघा, तुम्ही जर वॉटर वेपर जर बघितली महाराष्ट्रावर, बघा जबरदस्त वॉटर वेपर आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ झाली आहे आणि तापमान हे आज देखील 39-40 पर्यंत गेलं होतं. तर बघा मित्रांनो, जवळपास मान्सून हा 8 ते 9 जूनला महाराष्ट्राच्या भागात इथे ऑनसेट झाला 8 तारखेला. परंतु तो पुढे सरकला नाही. आतापर्यंत बघा जवळपास 10-15 दिवस झाले त्याचा मुक्काम हा त्याच भागात आहे तिथे, आणि तो आहे तो वीक. परंतु आता पुढील 3 दिवसामध्येच त्याच्यात प्रगती होण्याची शक्यता आता ही मॉडेलनुसार आपल्याला दिसायला लागली. लवकरच मुंबईला पाऊस सुरू होईल, कदाचित 21 तारखेला सायंकाळीच पाऊस सुरू होईल. आणि आपल्याकडे संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 27-28 पर्यंत तो सगळीकडे जाईल. परंतु 22 तारखेपासून तो साधारणपणे पालघर, मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबारच्या भागात, नंदुरबारच्या थोड्या 24 ला जाऊ शकतो. मात्र जो नाशिकचा हा जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे आणि पुण्यासहित खाली सांगलीकडे ह्या संपूर्ण भागामध्ये 22 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल, लक्षात घ्या. तर दुपारनंतर वळीव पावसाची शक्यता ही 1-2 दिवस राहील. त्यानंतर मान्सून ऑनसेट होताना 23-24 तारखेला आपल्याला दिसतो. आता स्लाइड बघूया. सध्याची जर सिस्टम बघितली तर साधारणपणे अशा पद्धतीने एक ढगांचा जायला दिसतो. पण जो मस्करीन हाय, जो मादागास्कर देश आहे, मॉरिशस, त्या देशाजवळ कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे. इथं हाय प्रेशर पाहिजे आणि इकडे भारतावर बघा एच दिसतंय तुम्हाला, इथेच एक लो प्रेशर आहे फक्त. कमी दाब अजून होत नाही, परंतु पुढच्या 2-3 दिवसामध्ये त्याच्यात मोठे चान्सेस बदलण्याचे आहेत. आणि पुढील 15 दिवसात बघा या ठिकाणी अशी सिच्युएशन त्या ठिकाणी डेव्हलप होते आणि पावसाचा दायरा हा संपूर्ण राज्यभर सरकताना दिसतो. 28 पर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस त्या ठिकाणी राहील. मित्रांनो, पाऊस न येण्याकरता केवळ एल्निनो किंवा इंडियन ओशन डायपोल हाच त्या ठिकाणी फॅक्टर नसतो. तर मस्करीन हाय हा जो मादागास्कर, मॉरिशस देशाजवळच्या ठिकाणी इथं जर हाय प्रेशर एरिया बनला तर लवकर मान्सून हा त्या ठिकाणी ऑनसेट होत असतो. आता इथं सोमालिया देश, सोमालियन जेट स्ट्रीम म्हणतात त्याला. मादागास्कर ह्या देशाजवळ जेव्हा स्ट्रीम येते तेव्हा ती पृथ्वीच्या ज्या कोरियर्स बलामुळे ती काय होते, विषुववृत्ताचा भाग असल्यामुळे विषुववृत्ताच्या ह्या फ्लो पासून टर्न घेते भारताकडे. आणि कोरिओलिस इफेक्ट असं सांगतो की दक्षिण ध्रुवामध्ये डायरेक्शन वाऱ्याची अशी असते आणि उत्तर ध्रुवामध्ये ती अशी होते. त्याच्यामुळे कोरिओलिस इफेक्टमुळे तो वारा जलद इथे या भागात वळतो. परंतु सध्या या ठिकाणी हाय प्रेशर बनला पाहिजे तर आपल्याकडे वारा मान्सून जोरदार येते. सध्या या ठिकाणी लो प्रेशर बनलाय. आता याच्यात बरेचसे मुद्दे, सायबेरियन हाय किंवा मस्करीन हाय, युपीएससी एमपीएससीला ते एक्झाम असतात. परंतु आपल्याला हवामानाचा अंदाज देताना ह्या गोष्टी देखील लक्षात घेतल्या पाहिजे की पाऊस येत का नाही. मस्करीन हाय बघा ह्या दिशेकडे फिरत असते ती, परंतु इथे ट्रॉपिकल जेव्हा विषुववृत्तावर येते की कोरिओलिस इफेक्टमुळे ती भारताकडे वळते. पण सध्या इथेच थोडासा लो प्रेशर एरिया बनलाय. इथे हाय प्रेशर एरिया पाहिजे, पण इथे सध्या ही सिच्युएशन ही पावसाची आहे. इथं हाय प्रेशर पाहिजे तेव्हा आपल्याकडे लो प्रेशर करेल. हाय प्रेशर टू लो प्रेशर थर्मोडायनामिक इफेक्टमुळे पाऊस लवकर येतो. पण सध्या इथे कंडिशन तशी फेवरेबल दिसत नाही, म्हणून जो काही मान्सून येतोय तो वीक येतोय आपल्याकडे. बघा मित्रांनो, एल्निनोचा प्रभाव तो वाढत चालला. 1 अंशाचा फरक पडलाय आणि तो कदाचित मॉडेलनुसार 1, 2, 2.5 पर्यंत हा जो काही सुपर एल्निनो त्याच्यात होऊ शकतो. त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये जे काही बंगालच्या उपसागरातून सिस्टम येणार ह्या आपल्याकडे येणार नाहीत. परंतु जो इंडियन ओशन डायपोल आहे त्याचे जर सध्या जर व्हॅल्यू बघितला तर बघा झिरोचे म्हणजे तो निगेटिव्ह नसून न्यूट्रलच्याच आसपास आहे जवळपास. आणि त्यानंतर तो मॉडेल, सर्वच मॉडेल त्याला जुलै ऑगस्ट मध्ये स्ट्रॉंग पॉझिटिव्ह होताना दाखवत आहे. अगदी 2 अंशाचा फरक पडू शकतो. जर असं झालं तर मात्र आपल्याकडे जोरदार पाऊस येईल. पण कसं असतं की ज्या ट्रॉपिकल जो इक्वेटर आहे विषुववृत्तीय भागात, इंडियन ओशन डायपोलचे जे काही प्रिडक्शन असतात हे तितकेसे अॅक्युरेसी नसते मॉडेलची. जरी मॉडेल सांगत असलं पॉझिटिव्ह होतील किंवा निगेटिव्ह होतील किंवा न्यूट्रल राहतील, परंतु इथून मागचा जर त्यांचं मॉडेलचं जर हिस्ट्री बघितली तर मॉडेलनी जे सांगितलेलं ते कधी होत नाही आयओडीच्या बाबतीत. एल्निनोचे अंदाज मात्र हे अगदी अचूक देता येतात की तापमान वाढणार तर वाढतच, परंतु आयओडीचा मागचा जर इतिहास बघितला, डेटा,
CRI असतील, इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूटचे असतील किंवा CPC किंवा नोआचे असतील किंवा BOM चे असतील किंवा म्हणजे XSG चे असतील, हे सगळे जे मॉडेल आहे त्या मॉडेलचे जे अंदाज असतात ते चुकतात. त्याच्यामुळे कदाचित आयओडी हा पॉझिटिव्ह होण्याचे चान्सेस सगळे मॉडेलचे चुकतात आहे आपल्याकडे. हा एक अंदाज लक्षात घ्या. आणि यंदा बघा, यंदा एल्निनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस हा मागच्या इतकं काही होणार नाही, परंतु जो काही होईल तो उपयुक्त शेतीला असा पाऊस आपल्याकडे होणार आहे. आता उद्या 20 तारीख दुपारनंतर वळीव पावसाच्या शक्यता या बनतात, परंतु त्या कमी क्षेत्रात. 21 नंतर बऱ्याच भागात दुपारनंतर वळीव 21 आणि 22 तारखेला. त्यानंतर मुंबईच्या किनारपट्टीवर 22-23 ला मान्सून येईल आणि त्यानंतर ढग व्हायला लागतील. तेव्हा जो 23, 24, 25, 26, 27, 28, 29 जो पाणी, जो आपण संततधार पाणी म्हणतो, त्या पद्धतीचा पाऊस तो दिसतोय. हा अंदाज लक्षात घ्या. साधारणपणे 28, 29, 30 पर्यंत संपूर्ण राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांना शेती करता पाऊस येणार आहे. तर आता बरेच लोक म्हणतात की असं धबाधबा पाणी येणार, जोरात पाणी येणार, नदी नाले ओढे वाहतील वगैरे होईल, मी हवामान अंदाज बंद करतो, मी चालू करतो, अशा पद्धतीने महाराष्ट्रातील सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर मित्रांनो, मी शेतकरी म्हणून जी काही सिच्युएशन तुमच्या पुढे आहे ती मांडण्याचा आपला प्रयत्न असतो त्या ठिकाणी. त्यामुळे सद्विवेक बुद्धीने माझे अंदाज देखील लोक बघत असतात. मी हे सांगत नाही की असं होईल तसं होईल, परंतु ज्या काही मॉडेल फॉरकास्टिंग दिसत आहे तर त्यानुसार एक अनुकूल परिस्थिती ही साधारणपणे 22-23 तारखेनंतर बनताना आपल्याला दिसते. उद्यापासूनच तापमान राहील, काही ठिकाणी पाऊसही होऊ शकतोय 20 तारखेला. मात्र आपण एक अंदाज 2 दिवस त्याचा वेटिंग करू की 21-22 नंतर 22-23-24 पावसाचे दायरा वाढत चालणार. मान्सून हा पुढे सरकणार मुंबईपासून. नंतर तो 28-29 पर्यंत संपूर्ण राज्याला कव्हर करण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या. म्हणून जुलैच्या पहिल्या आठवड्यातही चांगल्या पावसाची शक्यता दिसते. हा जो पाऊस होईल त्यामुळे त्याच्या आधी, पाऊस होण्याच्या आधी कोणीही राज्यामध्ये कुठेही धुळपेरणी करू नका. पाऊस झाल्यानंतर सगळ्याच पिकांना, मग ते द्राक्ष असतील त्याला अतिशय उपयुक्त असा हा पाऊस होणार आहे. द्राक्ष बागेला देखील, जिथे डाळिंब बाग आहे आता डाळिंब बागेला देखील अतिशय उपयुक्त पाऊस होणार आहे, कारण डाळिंबाची फुगवण चालू आहे. हा पाऊस झाल्यानंतर चांगले स्प्रे द्राक्ष बागेवरती घ्या तुम्ही. त्यानंतर डाळिंबाला देखील अचानक पाऊस पडेल, त्यामुळे त्या क्लायमेटमध्ये तो स्प्रे घ्या. आणि टोमॅटो जे आज काही परिस्थिती आहे, पाऊस झाल्यानंतर टोमॅटोला चांगला स्प्रे देऊन नियोजन करा. पुन्हा एकदा फास्ट ग्रोथ पकडतील ते. ज्या ठिकाणी प्रॉब्लेम झाला त्या गोष्टी त्या सोडून, परंतु जे आहे त्या लागवडी झालेल्या त्यात काही अडचण त्या ठिकाणी येणार नाही पाऊस आल्यानंतर. आणि एप्रिलच्या, जूनच्या शेवट सगळ्यांना पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. फक्त एक लक्षात घ्या, दीपक भाऊने सांगितलं 20 ला पाऊस येणार, दीपक भाऊ सांगितलं 22 ला येणार. एखादा दिवस होऊ शकतो, सिस्टम आहे त्या वाऱ्याच्या. आणि मान्सून हा रखडलेला आहे, परंतु तो मान्सून 2 दिवसात आपल्याकडे वाढणार आहे, ज्या सगळ्या डेव्हलपमेंट त्या ठिकाणी दिसतात. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. मी सांगत नाही की 7 ला पाऊस येणार, 5 ला येणार, 10 ला येणार. ज्या लोकांनी सांगितलं त्यांना लोक काय शिवेल ते सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या पद्धतीने सगळ्यांनी लक्षात घ्या आणि अपडेट राहा. आपले अपडेट जे असतात की मॉडेल आधारित काही बदल झाला तर लगेच मी मोठा व्हिडिओ देतो, नाही तर शॉर्ट फीड मध्ये देखील अंदाज देत असतो. सगळ्यांनी पहा. शेतीच्याच बरोबर अन्य आरोग्य समस्या असतील किंवा अध्यात्म असेल, विज्ञान असेल, या संदर्भात देखील माझे व्हिडिओ नॉलेजेबल त्या ठिकाणी जात असतात. ज्या ठिकाणी चूक दिसली त्या ठिकाणी दीपक जाधव बोलतोच, तो आपला का असेना, कुठल्याही पक्षाचा असू द्या, आपल्याला त्याच्याशी काही करायचं नाही. असे व्हिडिओ मी देखील टाकत असतो. जे सद्विवेक बुद्धीला पटलं नाही आपल्याला, हे चूक करतं या ठिकाणी, ते बोललंच पाहिजे असं माझं त्या ठिकाणी प्रांजळ मत असतं. ते व्हिडिओ देखील पाहून घ्या. हा हवामानाचा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यामुळे चिंता करू नका, सगळ्यांना 4 दिवसानंतर पाऊस व्यवस्थित येणार आहे. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद.